नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सध्या आपण पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर आलो आहोत आणि इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। पुण्यापासून थेट गाणगापूर पर्यंत आजचा प्रवास आपला आंतरराज्य प्रवास असणार आहे। नाईट रात्रांनी प्रवास, तेही एसटी बसने। स्वारगेट बस स्टँडला गाणगापूरला जाण्यासाठी जी बस लागणार आहे फलाट क्रमांक 21 ते 24 च्या दरम्यान। आणि जी बस आपण पकडलेली आहे ती पिंपरी चिंचवड आगाराची बस आहे। सुरुवातीला तिचा रूट जो चालू होतो तो पिंपरी चिंचवडवरून संध्याकाळी 6 ची बस, त्याच्यानंतरची बस स्वारगेट बस स्टँडला येते आणि इथून तिचा रूट चालू होतो रात्री 7 वाजता। सध्या टायमिंग झालेला आहे 6:20 बस लागायला अजून आपल्याकडे 40 मिनिटं बाकी आहेत। या प्रवासाचा डिस्टन्स गाणगापूर पर्यंत जवळपास 400 किलोमीटरचा हा रात्रांनी प्रवास आहे। त्याच्यानंतर आपण पोहोचू कर्नाटक राज्यात गाणगापूर श्री दत्तगुरूंच्या मंदिरापाशी। या बसमध्ये आपण नेहमीप्रमाणे सीट वगैरे पकडलेले, बुकिंग वगैरे ऑलरेडी कंप्लीट झालेले। आता फक्त गाडीची वाट बघायची आणि प्रवासाला सुरुवात करायची। फायनल मंडळी आपल्याला बस लागलेली आहे स्वारगेट बस स्टँडला आणि गर्दी पाहू शकता तुम्ही इथे। प्रवासांची तुफान गर्दी आहे। आपण ऑलरेडी बुकिंग वगैरे केलेलं आहे। गाडी लागली आहे किती वाजता? 7:27 बरोबर 7:30 ची गाडी आहे। तर मंडळी आपल्या गाडीचा जो मार्ग आहे ना, पिंपरी चिंचवड, पंढरपूर, चडचण, धळके आणि गाणगापूर असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। गाडी नंबर पहा तुम्ही, MH14 BT 4686 या गाडीने आपण प्रवास करणार आहे। या रूटवर गाडी बघा कोणती आहे। एकदम सुरुवातीला BSC गाड्या आल्या होत्या ना, टाटा कंपनीचा स्वमालकीच्या बसेस, ती गाडी या रूटला आहे रात्रांनी प्रवासात। आणि आपली जी गाडी जाणार आहे ना, पंढरपूर नंतर पूर्ण आंतरराज्य प्रवास असणार आहे गाणगापूर पर्यंत, म्हणजे महाराष्ट्रात कर्नाटक अशी ही गाडी धावणार आहे पंढरपूर नंतर। बापरे बाप, गाडीमध्ये गर्दी बघा, अक्षरशः गाडी तुडुंब भरले। आणि स्टँडिंगचे जे प्रवासी होते, काही प्रवासी खाली उतरले, कारण उभा राहून कुठपर्यंत प्रवास करणार नाही काय। बऱ्याच गाड्याची या रूटवर स्वारगेट बस स्टँडला रात्रीच्या वेळेस ना कुठलीही बस बघा कोणत्याही रूट वरून जाताना हमखास फुल पॅक राहते गाडी। तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला बोललो होते की ही बस 7 वाजताची आहे स्वारगेट बस स्टँडवर। चौकशी कक्षमध्ये विचारले तर 7:30चा टायमिंग असं काहीतरी सांगितले त्यांनी। तर बरोबर 7:30च्या टायमिंगला ही बस लागलेली आहे। तर आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे त्या टाटा कंपनीची जी गाडी आहे आणि त्याची जी केबिन आहे ना, ती अशाच प्रकारे। सुरुवातीला बस फुल पॅक। बापरे काय झालं, हे पंक्चर झाली का गाडी? तर मंडळी ऑन टाइम आपली गाडी आलेली आहे 7:45 आता आपण स्वारगेट बस स्थानक सोडतो। तर चला मंडळी, मस्त म्हणजे या आंतरराज्य प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा रात्रांनी प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग। तर मंडळी आत्ता गाडी पोहोचली 9:29 बरोबर। या ठिकाणी 9:30 वाजलेत। आपली बस पोहोचलेली आहे सासवड बस स्टँड। पुण्यापासून सासवड पोहोचण्यासाठी आपल्याला 1.5 तासाचा कालावधी लागलेला आहे। खूप ट्रॅफिक असल्यामुळे तर जास्त गुरु वाटत होतं, म्हणजे ट्रॅफिक खूप भयानक आहे। जसं पुणे सोडाल ना तुम्ही, एकदम म्हणजे कसं मोकळी हवा। पुण्याच्या आतमध्ये खूप ट्रॅफिक आहे। जेजुरीच्या अलीकडे आता आपली गाडी जेवणासाठी थांबेल, तर तिथे एक आपला मेन पॉईंट आहे रात्रीच्या जेवणासाठी। त्याच्यानंतर गाडी कुठे मध्ये थांबत नाही जेवायला, फक्त एकच स्टॉप असतो। पलीकडची गाडी पाहू शकता ती शिवाई बस, त्या गाडीचा आपण ब्लॉक केलेला आहे। पंढरपूर पुणे गाडीमध्ये गर्दी म्हणाल ना तुफान आहे। अजून सुद्धा प्रवासी स्टँडिंगला, मागाची गाडी ब्रेकडाऊन झाली, त्यातले काही प्रवासी अजून डबल या गाडीमध्ये आलेले आहेत, म्हणजे गाडी अजून फुल पॅक। मंडळी आपली गाडी रात्रीच्या जेवणासाठी थांबलेली आहे हॉटेल आईसाहेब बरोबर। या ठिकाणी टायमिंग झालेला आहे 9:49। आपण आता जेजुरीच्या अलीकडे, जेजुरी इथून 5 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे सासवड नंतरचा पुढचा स्टॉप जेजुरी। जेजुरी नंतर मग तुम्हाला माहिती आहे तिथून पुढे आपण हळूहळू कव्हर करूया मेन स्टॉप। माझ्या पाठीमागे जो हायवे आहे ना, तो तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही ओळखलाच असेल कोणता हायवे, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग। हा जो रोड जातो ना पुण्यावरून थेट पंढरपूरच्या दिशेने। चला आता गाडी जेवणासाठी थांबली, तर सगळ्यात पहिलं आपण जेवण करून घेऊया, कारण आपल्याला पूर्ण रात्र काढायची बसमध्ये। तर दादांनी आपल्याला पेढा बर्फी ट्राय केलेला आहे, सहज विचारायचं म्हणून विचारलं होतं। असे काहीसे आपल्याला स्वीट मिळून जातील, आपण प्राइस वगैरे विचारूया दादांना। त्याआधी आपण हे ट्राय करूया।
मस्त आहे, क्वालिटी एक नंबर आहे. ही मलाई पेढा आहे 100, खवा पेढा आहे 120, ही कलाकंद आहे कुंदा आपण 100 नीच लावतो. घरगुती माल आहे आपला, घरी बनवलेला माल असतो. ज्या ठिकाणी आपली बस थांबली हॉटेल आईसाहेब आणि हॉटेलचा परिसर बघा किती स्वच्छ आहे. व्हेज थाळी 150 रुपये, स्पेशल व्हेज थाळी 200 रुपये असं काहीतरी लावलेलं आहे तिथं. तर आपण व्हेज थाळी घेऊया साधी. तर मंडळी फायनली आपला मेनू आलेला आहे शुद्ध शाकाहारी. 150 रुपयेवाली जी प्लेट होती ना आपण ती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता काय काय, 2 रोटी, राईस, वरण, शेवभाजी आणि हे मटरची काहीतरी भाजी दिसते. तर असं काहीच आपल्याला मेनू पडलेलं आहे 150 रुपये पर प्लेट, त्यासोबतच कांदा लिंबू. मस्तपैकी असं जेवण वगैरे झालेलं आहे, शुद्ध शाकाहारी जेवण. तुम्ही बघितलं असेल जेवणामध्ये काय काय मेनू होते. या ठिकाणी जेवढे पण गाड्या आलेल्या आहेत ना, टोटल 3 गाड्या आहेत. मगाशी 2 गेलेले आहेत. तिथं आपली गाडी पंढरपूर आणि त्या गाडीचा ब्लॉग वगैरे केलेलं. पंढरपूर डेपोची गाडी. त्या गाडीचा ब्लॉग बघितला नसेल ना, बघून घ्या. तर मंडळी आपल्या प्रवासामध्ये आपले सबस्क्रायबर मित्र प्रवास करतायत थेट गाणगापूर पर्यंत, कारण उद्याचे दर्शन घ्यायचे आपल्याला ते दत्तगुरूंचं. मस्त पैकी असं रात्रराणीचा प्रवास म्हणजे एकदम शांततेचं वातावरण. लालपरीचा प्रवास हा नेहमी खासच असतो. किती जरी आधुनिक गाड्या आल्या तरी आपल्या लालपरीची सर जी आहे ती कोणतीच गाडी घेऊ शकत नाही. आता आपण ज्या ठिकाणी उभा इथून पंढरपूरचं जे अंतर आहे ते 170 किलोमीटर. म्हणजे आपण आता इथून जाणार जेजुरी, फलटण आणि पंढरपूर असा काहीच आपला मार्ग असणार आहे पंढरपूर पर्यंत. आणि 170 किलोमीटर अजून अंतर आपल्याला पार पाडायचं आहे. तिथे आपले ड्रायव्हर वगैरे क्रू चेंज होतील. बघूया आता इथून 170 किलोमीटरला किती तासाचा कालावधी लागतोय ते आधी आपण छोटे छोटे पॉईंट घेऊया मधले. त्याचं टाइम टेबल पण तुम्हाला सांगतो. अजून एक गाडी आली दादर. आता आपण जेजुरी बस स्टँडला पोहोचलेलो बरोबर 10:33. फायनल मंडळी पुण्यापासून 200 किलोमीटर अंतर गाठत 5 तासामध्ये आपली बस पोहोचलेली आहे पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये बरोबर ही गाडी मध्यरात्री 2 वाजता इथं पोहोचलेली आहे. आणि इथं आपल्या गाडीचे क्रू चेंज झालेले आहेत. आता इथून पुढे जे क्रू येणार आहेत ते पंढरपूर आगाराचे. आता या गाडीचा क्रू चालतो पुणे पंढरपूर गाणगापूर. हा गाणगापूरचं अंतर बघायचं झालं तर जवळपास इथून 180 किलोमीटर समथिंग. आणि इथून पुढे ना पूर्ण आंतरराज्य प्रवास असणार आहे. जबरदस्त. रात्रीचं काही एवढं दिसणार नाही, पण दिवसा असते ना, पण दिवसा गाडी जात नाही ना, हा प्रॉब्लेम होतो. जसं की मी तुम्हाला या गाडीविषयी सुरुवातीला बोललो होतो ना, या गाडीचा जो शेड्यूल आहे पिंपरी चिंचवडवरून 2 शेड्यूल धावतात, सकाळचा शेड्यूल आणि नाईटचा शेड्यूल. ह्याच्यामध्ये पण रूटमध्ये फरक आहे. सकाळी जी गाडी धावते ना पिंपरी चिंचवडवरून गाणगापूरसाठी ती सोलापूर मार्गे, आणि जी रात्री धावते ना गाडी ते आपण ज्या मार्गाने आलोय ना ह्या मार्गे जाते ती गाडी. म्हणजे कसं वाया चडचण, जलकी आणि गाणगापूर ही रात्री धावणारी गाडी आहे, या मार्गे जाते. या आधी आपण जेवणासाठी जिथे थांबलो होतो ना तिथं वेळ मिळाला, पण त्याच्यानंतर जी गाडी आली ना एकदम
फास्ट, म्हणजे खाली उतरायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, जिथं गाडी थांबेल तिथं आपण बोलूया. तर इथं योग आलेला आहे, तर इथं आपण बोलतोय. स्टँडिंगचे प्रवासी बघाल ना, पंढरपूरमध्ये परत एकदा भरली गाडी, म्हणजे खूप क्रेज आहे गाडीला. या आपण ज्या मार्गाने आलोय ना, इथपर्यंत आपण बरेच प्रवास केलेले, कॉमन रूट आहे. आता ह्याच्यानंतर जो रूट आहे ना, पूर्णपणे वेगळा असणार आहे, कारण या रूटवरनं आपले प्रवास खूप कमी आहेत. पंढरपूरचा एक ब्लॉग आठवला मला इथं, ज्यावेळेस मी रात्री पहाटे पोहोचले होते पंढरपूर डेपोला, आणि नुकत्याच नवीन BSC गाड्या आल्या होत्या टाटाच्या. त्यावेळेस आपण सुरुवातीला ब्लॉक केला होता बघा, बुलढाणा पंढरपूर बुलढाणा, तो ब्लॉक. आणि इथेच आलो होतो, मला वाटतं इथे पहाटे मुक्कामी होती गाडी, आणि त्याच वेळेस आपण ती गाडी पकडली होती पंढरपूरवरून थेट बुलढाणा. एकदम जुना ब्लॉग आहे, तो पण रोड बेस्ट आहे. त्यावेळेस काहीतरी वेगळं वाटत होतं, पण आता ते वेगळं वाटत नाही, कारण खूप प्रवास केलेले. त्यामुळे युनिक काहीतरी अजून आपल्याला पाहिजे. त्यामुळे आपण नवीन रूट काय करतोय की देवदर्शन यात्रा किंवा एखादं पॅकेज वगैरे असतं एसटीचं, त्या माध्यमातून आपल्याला आंतरराज्य प्रवास, युनिक मार्ग बरंच काही मिळतं. आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं म्हणलं की काहीतरी वेगळं पण येतं आपल्या ब्लॉगमध्ये. तर हा विषय आहे त्याचा. तर मंडळी, झळकीमध्ये आपली बस थांबलेली आहे चहा पाण्यासाठी. बरोबर या ठिकाणी टाइम झालेला आहे 4:10. आता इथे थोडंसं चहा वगैरे चालू आहे. मी सध्या चहा वगैरे घेत नाही, तर अवॉइड केलंय थोडंसं, पण ठीक आहे एखाद्या वेळेस. हा, थंडी आहे, थोडीफार थंडी आहे, पहिल्यासारखी नाही एवढी. इथं बस आपली पोहोचलेली आहे आणि सगळे प्रवासी वगैरे स्टॉलवर उभे आहेत, चहा पिताना वगैरे दिसत आहेत तुम्हाला. बऱ्याच दिवसानंतर झळकीला आले. गाडी एकदम जबरदस्त आहे, म्हणजे असं वाटत नाही की एकदम, पण मेंटेन जबरदस्त ठेवली गाडी. पण झळकीवरून आपला जो प्रवास राहिलेला आहे, साधारण 100 किलोमीटरचा हा प्रवास आहे झळकीपासून गाणगापूरपर्यंत. आणि ज्या मार्गाने आपली गाडी जाणार आहे, हिंडी, अफजलपूर आणि गाणगापूर. बघूया किती वाजता आपली बस पोहोचते. साधारण मला वाटतं 7-7:30 वाजेपर्यंत पोहोचून जाईल आपली गाडी.
मंडळी आपण पोहोचलेलो आहे गाणगापूरमध्ये. बरोबर या ठिकाणी सकाळचे 7 वाजलेले आहेत, म्हणजे 7 वाजत आलेले आहेत. 7 वाजायला 5 मिनिटं बाकी आहे. म्हणजे आपला जो जर्नी टाइम झालेला आहे ना स्वारगेट पासून गाणगापूर पर्यंत तब्बल 11 तासांचा हा रात्रांनी प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे. आंतरराज्य प्रवास. आता बस स्टँडला तर नाही सोडलं गाडीनं, हाकेच्या अंतरावरच बस स्टँड आहे. सगळे प्रवासी वगैरे इथेच उतरलेले आहेत. आता बस स्टँड वगैरे तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला मस्तपैकी असं दत्तगुरूंचं दर्शन घडवतो. इथं आपण बस स्टँडला पोहोचलेलो आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि असं काहीसं बस स्टँड. पलीकडच्या साईडला आपली महाराष्ट्राची लाल परी लागलेली आहे. तर गाणगापूरवरून तुम्हाला जर जायचं असेल ना 7च्या दरम्यान तर 2 गाड्या इथं अवेलेबल आहेत सध्या तरी. पहिली गाडी आहे ती गाणगापूर अहिल्यानगर, दुसरी आहे ती गाणगापूर स्वारगेट. या आधी पण एक गाडी गेली सातारा गाणगापूर अशी काहीतरी गाडी होती, ती गेलेली आहे ऑलरेडी. तर हे छोटंसं बस स्टँड गाणगापूरचं इथं पाहू शकता. मस्त असं बस स्टँड आहे, फक्त स्वच्छता नाही आहे तेवढी. गाणगापूर स्वारगेट ही स्वारगेट आगरची गाडी आहे. आणि गाडी बघा, उज्जैन, ओंकारेश्वर, इंदोर ही गाडी आपण ब्लॉग वगैरे बनवलेला उज्जैन महाकालचा. तर हीच गाडी आहे ती. गाडी नंबर मला काही तसं आठवत नाही, आपण याच गाडीने प्रवास केला होता की दुसऱ्या. तर गाडी नंबर 7213. तर आपल्याला या रात्रांनी प्रवासासाठी तिकीट भाडे पडलेले पुण्यापासून गाणगापूरपर्यंत 617 रुपये. बस स्टँडच्या आवारामध्ये आपण एक रूम घेतलेली आहे. तर टेम्पररी रूम म्हणू शकतो आपण फ्रेश होण्यासाठी. तर आता एवढा लांबचा प्रवास करून आलोय, थोडासा थकवा वगैरे जाणवतोय. तर आपण मस्तपैकी आंघोळ करून इथून आपण देवदर्शनासाठी निघणार आहोत. या रूमची जी प्राइस पडली आपल्याला पर पर्सन 150 रुपये. मुक्कामाची सोय तर आहे 300-600 रुपयापर्यंत तुम्हाला रूम भेटून जाईल गाणगापूरमध्ये. बरेच असे यात्री निवास आहेत, तुम्ही ट्राय पण करू शकता तुम्हाला जिथं अफोर्डेबल वाटेल तिथे. तर या ठिकाणी मस्तपैकी असं फ्रेश होऊन आपण आता दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जाणार आहे. तुम्हाला पण मस्तपैकी असं दर्शन घडवतो. बोला जय गुरुदत्त. आपण आता पोहोचलो आहोत श्री क्षेत्र गाणगापूर येथे. श्री क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील अत्यंत पवित्र दत्त क्षेत्र आहे. हे दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे निर्गुण पादुका मंदिर. या मंदिरात मूर्ती नसून पवित्र पादुका आहेत. या पादुका म्हणजे श्री दत्तांचे प्रतीक मानल्या जातात. दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी येथे आरती आणि पूजा केली जाते. आरतीच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरलेला असतो. दररोज येथे आरती आणि भस्मपूजा होते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गाणगापूर मधील भस्माचा डोंगरही विशेष मानला जातो. येथील पवित्र भस्म कपाळाला लावणे शुभ मानले जाते. याशिवाय माधुकरीची परंपरा आजही जपली जाते, ज्यात भक्त 5 घरातून भिक्षा घेतात. ही परंपरा श्री नरसिंह सरस्वतींशी जोडली जाते. तसेच येथे भीमा आणि अमरजा नद्यांचा पवित्र संगम आहे. संगमात स्नान करून मंदिरात दर्शन घेणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अनेक भाविक सकाळी लवकर संगमात स्नान करून मग मंदिरात दर्शनासाठी येतात. गाणगापूर म्हणजे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणारी पवित्र भूमी आहे. बोला जय गुरुदत्त. मंडळी, या आधीच्या ब्लॉग पासून आपण डोनेशन चालू केलेलं आहे. ड्रोन डोनेशन. आपल्याला थोडीशी ड्रोनची गरज होती, त्यामुळे आपण एक डोनेशन चालू केलेलं आहे. तर त्यासाठी मी स्क्रीनवर QR कोड वगैरे दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ड्रोन साठी डोनेशन करू शकता. तर मंडळी, तुम्हाला आतापर्यंत प्रवास कसा वाटला, त्यासोबतच देवदर्शन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.